नमस्कार. आता उन्हाळा चालू झालेला आहे, तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये थंड काहीतरी खायची इच्छा होते. तर मी तुम्हाला घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कुल्फी कशी करायची ती दाखवणार आहे. तर चला आपण कुल्फी करायला सुरुवात करूया. ही एक कढई घ्यायची, मोठी कढई घ्यायची आणि ओली करून घ्यायची. एक थोडंसं पाणी घालायचं, एक 2 चमचे कढईमध्ये 2 चमचे पाणी घालायचं. आणि हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे मी. हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. आता हे दूध म्हशीचं घेतलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा म्हशीचं दूध घ्या शक्यतो. हे फुल क्रीम दूध असतं, हे दूध फुल क्रीम दूध घ्यायचं. हे आता आपण दूध तापवून घेऊया. हे कुल्फी करताना आपण मोठी आणि जाड बुडाची कढई घ्यायची. कढई पसरट असावी आणि दूध आता आपण असं हलवत राहायचं. साय येऊन द्यायची नाही दुधाला जास्त. साय आली की आपण हे साय मोडून टाकायची. हे सतत आपण असं ढवळत राहायचं, हलवत राहायचं. म्हणजे काय होतं, हे दूध कढईला खाली लागणार नाही आणि करपण्याची शक्यता नसते. म्हणून आपण हे सारखं असं हलवत राहायचं आणि गॅस फुल ठेवायचा आणि हे चमच्याने असं आपण सारखं हलवत राहायचं. हे दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत तरी आटवायचं आहे. हे बघा आता दूध कसं उकळलेलं आहे. हे दूध असं खळाखळा उकळलं पाहिजे, म्हणजे ते लवकर आटणार. हळू गॅस ठेवला तर तुम्हाला खूप वेळ लागणार. म्हणून गॅस फुल ठेवायचा आणि असं हे हलवत राहायचं. म्हशीचं दूध घट्ट असतं ना, म्हणून म्हशीचं दूधच वापरायचं. बघा ही कडेनी साय येते ना, ही अशी काढून घ्यायची. हे तुम्ही बघू शकता, आपण इथपर्यंत दूध घेतलेलं आहे. तर आता एवढं आटलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण काजू आणि बदामची 2 चमचा पावडर घालूया. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची नसली तर तुम्ही नका घालू. आता पुन्हा आपण मिक्स करून घेऊ. कुल्फीला एक छानसं टेक्स्चर येतं काजू बदाम घातल्यामुळे. हे बघा आता दाट होत चाललेलं आहे आपलं. अर्धा चमचा आपण वेलची पावडर घालूया. पुन्हा मिक्स करून घेऊ आपण. आणि अजिबात करपून द्यायचं नाही, आता काय होतं कुल्फीला पण करपल्याचा वास येईल. बघा काजू बदाम घातल्यामुळं आपल्या दुधाला एक दाटसरपणा येतो. आता आपण साखर घालूया. हे मी खडी साखरेची साखर घालणार आहे. दोन चमचे साखर घालणार आहे. मला जर गूळ घालायचा असला तर हे थंड मिश्रण झाल्यानंतर थोड्या दुधामध्ये गूळ मिक्स करायचा आणि नंतर मग तो गूळ दुधामध्ये ॲड करायचा. हे बघा आता जवळजवळ तर आपलं अर्ध दूध आटलेलं आहे. पूर्ण भरलेली होती कढई इथपर्यंत. आता आपण साखर टाकलेली आहे ना, तर मग ते पुन्हा पातळ होतं. म्हणून पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि जरा आटवून घेऊ आणखीन. आत्तापर्यंत जवळजवळ 20-25 मिनटं झालेली आहेत. अजून एक 5 मिनटं तरी लागतील आपल्याला. हे बघा आता किती दाट झालेलं आहे. जास्त पण एकदम रबडी बनवायची नाही, तर काय होतं नंतर थंड झाल्यानंतर ते पुन्हा आणखीन घट्ट बनते. त्यामुळं आपल्याला एवढं टेक्स्चर ठीक आहे. बघा हे चमच्यावरून आपल्याला समजतं. हे चमच्याला आपल्याला हे दाणे चिकटलेले आहेत ना, दाणेदार झालेले आहे दूध. त्यामुळे आपल्याला हे टेक्स्चर कळतं आहे की आपले आता हे दूध आटलेलं आहे व्यवस्थित. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे पंख्याखाली थंड करायला ठेवायचं. पूर्ण थंड होऊन द्यायचं. आता हे मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे. हे बघा आता हे माझ्याकडे ग्लास आहेत छोटे छोटे. बघा छोटे छोटे ग्लास आहेत आणि हा एक डब्बा आहे. तर तुमच्याकडे जर कुल्फी मोल्ड असेल तर तुम्ही कुल्फी मोल्डमध्ये घालू शकता. तर मी आता हे छोट्या ग्लासामध्ये हे मिश्रण घालणार आहे.
हे बघा कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये कशी घरच्या घरी कुल्फी बनवलेली आपण. ते डब्याला असं झाकण लावून ठेवून द्यायचं आणि एक ग्लास आहे, याला हा आपल्याकडे पेपर आहे तो आपण असं हवा बंद करून ठेवायचं, म्हणजे याच्यामध्ये बर्फ साठत नाही किंवा एक्स्ट्रा पाणी जात नाही फ्रीजमध्ये. तर तुमच्याकडे जर हा पेपर नसेल तर तुम्ही बटर पेपर किंवा साधा पेपर जरी लावला आणि वरून रबर लावायचा आणि पॅक बंद करून फ्रीजमध्ये ठेवायचं. तर हे रात्रभर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं. जेवढा जास्त वेळ तुम्ही ठेवाल ना तेवढी कुल्फी आपली चांगली सेट होणार. आता हे मी पूर्णपणे हे पॅक केलेलं आहे. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवायचं. आता मी हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे. बसले का नाही? हात तर ठेव. हे ते आपण वरती फ्रीझरमध्ये ठेवायचं. एक 7-8 तास तरी फ्रीझरमध्ये ठेवायचं वरती आणि दरवाजा बंद करायचा. 8 तास होऊन गेलेले आहेत. आता आपण उघडून बघूया. बघा कशी घट्ट बनलेली आहे. आता याच्यामध्ये आपण ही स्टिक घालायची. हे बघा कशी कुल्फी निघालेली आहे मस्त. हे नको ना.